5 लाख रुपये इतकी मदत शासनाने त्या ठिकाणी करावी। काजू बागायतदारांसाठी 3 लाख रुपये हेक्टरी मदत ही शासनाने करावी ही मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। खरं तर गेले अनेक दिवस शेतकरी संघर्ष करतायत, रस्त्यावर उतरतायत, आंदोलन करतायत, आक्रोश मोर्चा काढतायत, पण याचा कुठलाही परिणाम हा महाराष्ट्राच्या शासनावर त्या ठिकाणी झालेला नाही। खरं तर याचा उपयोग शासनाचा शेतकऱ्यांच्या मदतीकरता झाला असता तर आज जी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची 5 लाख रुपये हेक्टरी आणि 3 लाख रुपये काजू बागायतदारांना ती त्या ठिकाणी मागणी मान्य झाली आहे। पण आज ते न करता हे आंदोलन त्या ठिकाणी कसं यशस्वी होईल, या आंदोलनाच्या दिशा कशा बदलता येतील, गाड्यांचे मार्ग कसे बदलता येतील हा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाने केलेला आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूला राहता अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू आहे। खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी जसा हमीभाव मिळतो हा हमीभाव आमच्या जिल्ह्यातल्या भात शेती असेल, आंबा असेल, काजू असेल किंवा इतर पिकं असतील त्याला त्या ठिकाणी हमीभाव मिळाला पाहिजे ही इथल्या सिंधुदुर्गातल्या या कोकणातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे। दुसरी गोष्ट सरसकटची कर्जमाफी आहे, ही सरसकट कर्जमाफी ही माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। त्याचबरोबर जो हमीभाव हा हमीभाव सुद्धा या आमच्या सगळ्या पिकाला या जिल्ह्यातल्या कोकणातल्या पिकाला मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि त्याचबरोबर जी सगळी फळ संशोधन केंद्र आहे, जी हवामान केंद्र आहे, ही हवामान केंद्र त्या ठिकाणी दर्जेदार करणं, त्या ठिकाणी कशा प्रकारची यंत्रसामुग्री उभी करणं आणि त्याच्यामध्ये तज्ञ अधिकारी निर्माण करणं ही सुद्धा आमची त्या ठिकाणी शेतकऱ्यांची या सगळ्या या विषयामध्ये मागणी आहे। एकीकडे शेतकरी त्या ठिकाणी मेहनत करतो आणि शेतीमध्ये कीटकनाशक असतील, केमिकल असतील, खतं असतील ही सगळी खतं त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून, लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी शेतकरी खर्च करत असतो, एका विश्वासावर करत असतो। पण आज बघितल्याच्या नंतर हे जे काही कीटकनाशक आहे, ती जी काही फवारणी आहे, ती जी काही खतं आहे ही सगळी बोगस त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक आहे। आणि म्हणून ज्या औषध विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्या शेतकऱ्यांच्या औषध विक्रेत्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे। आणि म्हणून जास्तीत जास्तची भरीव मदत, आर्थिक नुकसान भरपाई ही जोपर्यंत शेतकऱ्यांना होत नाही तोपर्यंत हा शेतकऱ्यांचा लढा अशाच पद्धतीने अधिक त्या ठिकाणी तीव्र होणार आहे। आणि म्हणून कुठेतरी शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी जागा होण्याची गरज आहे। किती दिवस तुम्ही इथल्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने हाल करणारा जी नैसर्गिक संकट आहे या संकटामध्ये आमचा शेतकरी त्या ठिकाणी पुरता अडचणीत आलेला आहे आणि म्हणून याचं सगळं जे काय अर्थकारण आहे ते अर्थकारण सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आलेलं आहे। आणि म्हणून माझं सरकारला विनंती आहे की मागच्या वेळी मी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटलो होतो आणि त्याला सांगितलं होतं आणि एक निवेदन पण दिलेलं होतं की आपण या शेतकऱ्यांना भरपूर आर्थिक मदत करा, त्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्या मान्य करा आणि जर आपण हे केलं नाही तर आझाद मैदानावर आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसू अशा प्रकारची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती। पण त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं की 25 तारीखपर्यंत मी जोपर्यंत अधिवेशन संपतोय तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेणार आहे। आज 23 तारीख आहे, अजूनही 2 दिवस त्या ठिकाणी शिल्लक आहे। कुठेतरी या सगळ्या सरकारनं आमच्या सगळ्या आंबा बागाच्या, काजू बागाच्या शेतकऱ्यांचा, या कोकणातल्या शेतकऱ्यांचा, या सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि आंबा बागायतदारांना हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 3 लाख रुपये ही त्या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडलेली आहे। खरं तर मी प्रशासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी कुठे त्या ठिकाणी तुम्ही त्या सत्तेचा गैरवापर केला आणि हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर कुठेही त्या ठिकाणी आंदोलन दाबलं जाणार नाही। माझा स्वाभिमानी शेतकरी या लढाईमध्ये त्या ठिकाणी पुन्हा होते। अनेक कार्यकर्त्यांना, अनेक शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी नोटीस बजावली, 5-5 पोलीस प्रत्येकाच्या घरी पाठवले पण कोणीही त्या ठिकाणी जमलेला नाही। कारण हे आत्महत्या संकट आहे, ही शेतकऱ्याची अडचण आहे, शेतकऱ्याची गरज आहे। आज लाखो रुपये खर्च करून आज त्या ठिकाणी भात छोटा म्हणजे 15% सुद्धा उत्पादन या शेतकऱ्यांना मिळत नाही अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून कशा पद्धतीने सरकार
शेतकऱ्यांना आपला त्या ठिकाणी हा सगळा व्यवसाय करायचा हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर निर्माण झालेला आहे. खरं तर मी राजू शेट्टींचा मनापासून आभार मानतो की आपण हे कोकणचं दुःख या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारांचं दुःख समजून घेतलं आणि याचं नेतृत्व आपण स्वीकारलेलं आहे. आम्ही सगळे शेतकरी आम्ही सगळेजण तुमच्या खांद्याला खांद्याला लावून त्या ठिकाणी लागणार आहोत. आमदार वैभव नाईक सुद्धा आपल्या बरोबर आहे. इथला प्रत्येक शेतकरी आहे, इथल्या सिंधुदुर्गातली सगळी जनता आहे, ही जनता आपल्या नेतृत्वाच्या पाठीमागे आहे. फक्त एकच विश्वास तुम्ही या सगळ्या बातम्यांपासून द्या